तुझ्या केसात थोडासा डॅन्ड्रफ झाला तर तू हेअर वॉश कसा करते मला सांगते का? एकदा शॅम्पू करते. म्हणजे ऍक्च्युली काय होते म्हणजे तुझे लॉंग हेअर आहेत आणि आपलं सध्या इकडचं उन्हाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे स्काल्प होते आपली ऑइली. मग आपण जेव्हा एकदा शॅम्पू करतो तेव्हा सगळं त्याचं क्लीन होत नाही. त्यामुळे नॉर्मल कोणत्याही व्यक्तीने केस धुताना एका शॅम्पू मध्ये तो कधीच क्लीन नाही होत. एकदा शॅम्पू झाल्यावरती डस्ट आणि ऑइल हेच जातो आणि दुसऱ्यांदा आपण शॅम्पू लावतो तेव्हा पूर्णपणे ते रिमूव्ह होऊन क्लीन होतात. तू कंडिशनर लावते का? कंडिशनर कसं लावते? बरं, इथे लावते की खालती लावते? कुठे लावते? खालती लावते. प्रत्येक वेळेस वॉश नंतर कंडिशनर लावते? लावते. तो व्हेरी गुड. कारण आपण जेव्हा वॉश करतो तेव्हा आपले केसांचं क्युटिकल ओपन होतं आणि आपण जेव्हा कंडिशनर लावतो तेव्हा ते बंद होतं. पण त्याच्यासाठी तुझी पहिल्यांदी केस आहेत ना ते क्लीन होण्यासाठी प्रत्येक वेळेस 2 वेळा शॅम्पू वापरणं जरुरी आहे. आणि जर तुला डॅन्ड्रफ आहे तर डॅन्ड्रफचे वेगळे शॅम्पू येतात, ते तू आंघोळीला जायच्या आधीच स्कार्फ लावून ठेवायचे. 10 मिनिटं ते ठेवायचं, मध्ये मध्ये पाणी स्प्रे करायचं आणि स्कार्फ घासायची. त्याच्यानंतर बाथरूममध्ये जाऊन तो पहिल्यांदा पूर्ण रिन्स करायचा आणि मग दुसरा शॅम्पू आहे तो पूर्ण एकदा वापरायचा. म्हणजे काय होतं, डॅन्ड्रफचा शॅम्पू ओनली फॉर स्काल्प असतो आणि नॉर्मल शॅम्पू आपल्या पूर्ण केसांसाठी होतो. कारण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आपण सगळ्या केसांना जर वापरला तर आपली केस पूर्ण ड्राय होऊन जातात. त्यामुळे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हा वेगळा वापरायचा आणि नॉर्मल शॅम्पू हा केसांसाठी वापरायचा. म्हणजे तुझा डॅन्ड्रफ निघून जाईल.